आम्ही गेलो कॉलेजचं प्रॅक्टिकल बुडून भेळ पार्टी करायला. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा लाडका करण आणि आज आपल्याला जायचं होतं शेतामध्ये भेळ पार्टी करायला. रोम रोम तर भाइयों. ही आहेत आपली माऊली शेठ आणि हा आहे आपला सोन्या. तर मग काय आम्ही निघालोत लगेच आपली भेळ पार्टी करायला. नंतर एक मेंबर ऍड झाला आपल्यामध्ये. कॉलेज बुडून फिरण्यामध्ये पण एक वेगळीच मज्जा आहे आणि बघू शकता वातावरण कसं आहे, एकदम निवांत. रोम रोम भाइयों. गाईज, ही मूर्ती कोणत्या लोकेशनला आहे एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलेलो आहोत एस कुमार यांच्या शाखेला. तर आपल्या इथून घेऊन जायची होती भेळ पार्सल. मग काय आपण भेळ पार्सल घेऊन निघालो आहोत आपल्या मेन लोकेशनला. गाईज, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला. बघू शकता सुंदर आणि रम्य असं वातावरण आहे. गाईज, तुम्हाला काय टेन्शन वगैरे तणाव वगैरे असेल तर नक्की अशा लोकेशनला जाऊन बघा, खूप भारी वाटेल. मग आपण आलो एका जुन्या विहिरीकडे. मग काय झालं माहिती का? तर गाईज, मी तुम्हाला दाखवतो कातन बघू शकता. कोणतरी फुले असेल तिथं मुदवून. सगळेच थोडे वेळ घाबरले, पण नंतर सुरू झाला आमचा धमाल, विहिरीत उड्या आणि पोहणं. तुमच्या भावाला पोहायला येत नाही म्हणून काय झालं, पण मित्रांसोबत जायला पण वेगळी मज्जा असते पोहायला. पोहायचं झाल्याच्या नंतर सगळ्यांनाच भूक लागली होती म्हणून आपण केली भेळ पार्टी. आणि आजचा ब्लॉग इथेच समाप्त करत आहोत मित्रांनो. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.